तुम्ही भरपूर शिक्षण घेतलंय, काय करणार शिक्षण घ्यायचं? सर माझं ग्रॅज्युएशन होण्याच्या वेळेसच माझं MPSC मध्ये सिलेक्शन झालं होतं, त्यामुळे माझे मास्टर्स करायचे राहिले होते. आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन केल्यानंतर आणि जॉईन केल्यानंतर मला असं जाणवलं की आमचे शेतकरी आत्महत्या करतात आणि कुठेतरी पॉलिसीमध्ये लॅक्युनाज आहेत, म्हणून पॉलिसीबद्दल कोणतं एज्युकेशन मिळतंय का हे बघण्यासाठी पब्लिक पॉलिसीमध्ये मास्टर्स केले. ओके. आणि सर पब्लिक पॉलिसीमध्ये मास्टर्स केल्यानंतर पुन्हा एक गोष्ट जाणवली की एव्हरीथिंग बॉइल्स डाऊन टू द इकॉनॉमिक्स, आणि प्रशासनामध्ये काम करताना इकॉनॉमिक्स एक बेसिक आणि फॉर्मल नॉलेज असावं, म्हणून मग इकॉनॉमिक्स मध्ये पण एक मास्टर्स डिग्री पूर्ण केली. चांगलं. तीन पैकी कुठल्या पदाला प्रेफरन्स आहे तुमचं? सर डेप्युटी डायरेक्टर ऑफ ऍग्रिकल्चर. ओके. कर्जमाफी दिली पाहिजे, कर्जमुक्ती? सर कर्जमुक्ती दिली पाहिजे. कर्जमाफी हे लॉंग टर्म सोल्युशन होऊ नाही शकत, आणि त्याचाच एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जो आहे शेतकऱ्यांवर होणारा कर्ज घेताना पण आणि कर्ज फुल रिपे करताना पण, तो डिटोरिएटिंग आहे, आणि दॅट इज नॉट अ सस्टेनेबल इन एनी इकोसिस्टम. सध्या तर मागणी जोरदार कर्जमाफी. सर मागणी तर दरवेळी राहणार आहे, इव्हन इन अपकमिंग पिरियड मागणी राहणारच आहे, परंतु ती मागणी निर्माणच होणार नाही अशा सोल्युशन्स आपण केले पाहिजे. पण आता काय समजा आपण जो विमा तो ऑलरेडी काढलाय, मग भरपाई विमाने काही शेतकऱ्यांना इश्यू काय? सर विमाचा विषय असा असतो की एखाद्या क्षेत्रामध्ये 50,000चं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असेल तर विमा आणि प्रीमियम जेव्हा भरलं जातं तेव्हा विमा मिळताना कधीच तो 50,000 मिळणार नाही, तो 23,000 24,000 50% आसपास तो विमा रिक्लेम केला जातो. पूर्ण नुकसान नुकसान 100% हो सर. पूर्ण मिळलं ना. सर विमा इज अन इन्सेंटिव्ह, विमा इज लाईक शॉक ॲब्झॉर्बर, की तुमचं नुकसान झालं तर आम्ही आहोत तुमचं नुकसान भरपाई करून देणार. बरोबर आहे. पण तू पूर्ण नुकसान भरपाई करण्याची जबाबदारी ना विमा कंपनी घेते ना शासन घेते. नाही कसं काय, समजा 100 रुपयाचा विमा 100 रुपयाचं नुकसान झालं, 100 रुपये मिळणार नाही? सर विम्याचे कॅल्क्युलेशनचे जे फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये करंट मार्केट रेटनुसार त्याचा रेट काय असणार आहे, त्याच्यावरती बेस ते ट्रिगर्स लावलेले असतात, त्याच्यामुळे 100% नुकसान भरपाई सर देऊ 90% बघणार, 80% बघणार, थोडं तर मिळेल. येस सर. मग तेवढी पण मिळत नाहीये, काय मिळत? सर कुठेतरी कंपन्या आणि ज्या काही यंत्रणा काम करतात त्याच्यामध्ये थोडेसे डॉक्युमेंटेशनचे लॅक्युनाज राहतात. सर आता विम्याचे ट्रिगर हे भौगोलिक न राहता ते एरिया वाईज झालं, म्हणजे कधी कधी असं होऊ शकतं की शेजारच्या शेतामध्ये नुकसान झालेलं असून पण सॅटेलाइट डेटामध्ये त्यांचं नुकसान दाखवत नाही आणि त्याच्या शेजारच्या शेतामध्ये पूर्ण नुकसान झालं असून त्यांना विमा मिळतो. सो हे सगळं सर टेक्नॉलॉजी बेस्ड झालेलं आहे, त्याच्यामुळे ट्रिगर्स लावताना विम्याच्या रकमेमध्ये कमी फार प्रमाणात बदल होतात. क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट काय माहिती का? हो सर. तर क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट ही जी बेसिक कॉन्सेप्ट आहे ती आपले जे स्टॅटिस्टिशियन होते महालनोबिस त्यांनी इंट्रोड्यूस केली होती, आणि त्याच्यानुसार आपण असं करतो की शेतकऱ्याचे जे शेत आहेत त्या शेतामध्ये आज पिकाची जी स्टेज आहे त्या पिकावरनं आपण त्यांचं फॉडर आणि ग्रेन याचं वेट कॅल्क्युलेट करून त्याचं जे उत्पन्न येऊ शकतं त्याचं एक एक्स्ट्रापोलेशन केलं जातं, आणि त्या उत्पन्नाच्या आधारे भारताचं आयात निर्यात धोरण किंवा कोणत्या पिकाचे काय उत्पन्न येणार आहेत येत्या काळामध्ये. नाही सध्या एखाद्या कुठल्या स्कीमसाठी चालू आहे का क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट? पीक विम्यासाठी आता रब्बीचे क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट सुरू आहे. मग त्यात हे काय काय वेट मोजतात त्याच्यामध्ये? सर ड्राय वेट आणि फॉडर वेट असं दोन्ही वेट मोजलं जातं, वजा केलं जातं. टोटल वेट मधनं ड्राय वेट कुठल्या शेतकऱ्याचं, गावातल्या कुठल्या शेतकऱ्याचं? सर ते क्रॉप वाईज एरियामध्ये सिलेक्ट केलं. समजा सोलापूर जिल्हा आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्वारीचे क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट घेतले जातात. त्याच्यानंतर पुणे कुठलं गाव आहे, गावातल्या कुठल्या शेतकऱ्याचं, किती शेतकऱ्याचं घ्यायचं? सर क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट पूर्ण महाराष्ट्रात 100 होणार असतील, त्यातलं सोलापूर जिल्ह्याला एक ऍव्हरेज मध्ये कॅल्क्युलेट केलेलं असतं की इथे 10 घ्यायचं. मग 10 पैकी सांगोला तालुका, माढा तालुका आणि अजून एक पंढरपूर तालुका, तर या 3 तालुक्यामध्ये 3-3-3 असे एका रॅन्डम शेतकऱ्यांचे आपण क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट घेतो. सर रेग्युलरली नाही माझ्याकडनं वाचन. अच्छा. सध्या कुठले इश्यूज चालू आहेत तुम्हाला असं माहिती आहे शेतीमध्ये? सध्या कांदा निर्यातीचा प्रश्न पुन्हा आलेला आहे. कांद्याचे भाव आता डोमेस्टिक मार्केटमध्ये कोसळत आहेत, आणि त्याचबरोबर दुसरीकडे इंटरनॅशनल मार्केटमध्ये कांद्याची डिमांड येत्या 2 महिन्यामध्ये आता वाढणार आहे, कारण रब्बीचा कांदा मार्केटमध्ये येण्याच्या आधी थोडंसं होल्डिंग केलं जाईल, त्याच्यामुळे तिथे कांद्याची डिमांड वाढणार आहे. मग काय निर्यात बंदी घातली पाहिजे की नाही? सर निर्यात बंदी नाही घातली पाहिजे कांद्यावरती, कारण की डोमेस्टिक मार्केटचे सगळे जे कॅल्क्युलेशन्स आहेत
ते निर्यात बंदी घातली आणि तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये त्याचा साठा वाढतो आणि त्याच्यामुळे डोमेस्टिक मार्केटमध्ये त्याचे प्राइजेस कोसळतात. वेरज आपल्या शेतकऱ्यांना निर्यात करून त्याच्याने जास्त उत्पन्न जर मिळणार असेल तर ते उत्पन्न निर्यात करूनच मिळवलेलं जास्त पण आहे. स्थानिक किमती वाढतात ना मग. सर पण स्थानिक किमती वाढण्याचा जो काळ आहे तो आत्ताचा नाही. आता रब्बी सीझन संपल्यावरती जो कांदा मार्केटमध्ये येणार पण तो जो काळ आला तर बंदी घातली म्हणजे तर त्या काळामध्ये डोमेस्टिक डिमांड आपली केटर होते. फक्त आपलं थोडंफार आयात निर्यात. थोडक्यात काही महिने बंदी घातली म्हणजे काही महिने उघडले होते. सर माझं असं म्हणणं आहे की कांदा निर्यातीवरती पूर्ण बंदी नाही घातली पाहिजे. काही तेच प्रमाणात. मग तेच सगळं ना, पण काही महिने बंदी घातली पाहिजे, काही महिने बंदी उठवली पाहिजे. येस सर. असं घालणं उठवणं सगळं कमी केलं पाहिजे. सर घालणं उठवणं असं नाही, परंतु डोमेस्टिक मार्केटचा एक अभ्यास करून त्यानुसार ते केलं पाहिजे. ओके. बायोफ्युएल काय असत नाही तुम्हाला? हो सर. जट्रोफा, करंजा यासारख्या झाडांचा वापर करून जे फ्युएल बनवलं जातं त्याला बायोफ्युएल असं म्हणतात. आपल्या E20 मध्ये त्याचा वापर होतोय. सर नाही सांगता येणार. E20 दोन माहिती काय पॉलिसी आहे नाही सर. की आपण आपल्या पेट्रोलमध्ये आता 20% हे सगळं बायोफ्युएल मिक्स करतो. प्रामुख्याने आपण उसापासून जी मळी बनते पॅकेज आहे त्याच्यापासून घेतोय. येस सर. मग त्या धोरणामुळे फायदा होतो का भारतात, तुम्हाला काय वाटतंय? सर त्या धोरणामुळे फायदा होतोय सर, कारण की जे आपली मळी आहे किंवा बॅगेसेस किंवा मोलॅसेस जे आहेत किंवा करंज, जट्रोफा हे जे बायोफ्युएल फार्मिंग सुद्धा आता काही ठिकाणी केलं जातंय. तर हे एक सस्टेनेबल ऑप्शन आहे आणि ब्लेंडिंग आपण जे 20% करतोय ते एक इकॉनॉमिकली आणि एन्व्हायरमेंटली एक सस्टेनेबल सोल्युशन होऊ शकतं. फक्त सर त्याला अडॉप्ट करणारी टेक्नॉलॉजी आपल्याकडे अवेलेबल होणं गरजेचं आहे. पण त्यापैकी आपण मग शुगरला सबसिडाईज करतोय, म्हणजे शुगर सबसिडाईज केलं पाहिजे का त्यामुळे, म्हणजे शुगर केन शुगर. सर शुगर केन सबसिडाईज करण्यापेक्षा आहे या शुगर केनची जी आपल्याकडे मळी अवेलेबल आहे त्याचा आपण योग्य वापर करू शकतो. पर्टिक्युलरली पॉकेट्समध्ये तमिळनाडू, महाराष्ट्र, UP, लखनौचा भाग वगैरे जेवढं शुगर केनचं प्रोडक्शन आहे तेवढंच बाय प्रोडक्ट मध्ये इथेनॉल सुद्धा आपल्याला अवेलेबल होत आहे आणि ते इंडस्ट्रीयल स्टँडर्ड्स मध्ये कन्वर्ट करून ते जर आपण फ्युएल मध्ये वापरू शकत असू दॅट वुड बी सस्टेनेबल सोल्युशन. ओके. पुणे जिल्ह्यातलं एखादं GI टॅग आहे का शेतीसाठी? सर आहेत ना. पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्याला अंजिरासाठी GI टॅग आहे. काय तर वैशिष्ट्य काय त्या अंजिराचं? सर पुणे राजेवाडी म्हणून पुरंदर तालुक्यामध्ये गाव आहे आणि जाधववाडी तिथलं जे अंजीर आहे त्याच्यामध्ये जे बिया आहेत छोट्या छोट्या त्याचा सरफेस एरिया जास्त आहे. दुसरे म्हणजे ते अंजीर गोड आहे आणि त्यामुळे त्यांना GI टॅग आहे. तुम्ही खाऊन बघितलंय? हो सर. चांगलं आहे का? हो सर. ओके. ते निर्यात होते त्याची? हो सर. निर्यात होतं. इनफॅक्ट पुणे जिल्ह्यात जे पण मोठे मोठे हलवाई आहेत त्यांच्या ज्या अंजीर बर्फी आहेत त्या पर्टिक्युलरली राजेवाडी अंजिरातनं बनवलेल्या बर्फीला. ओके. तुम्हाला ज्या स्कीम सगळ्या सध्या सरकारच्या शेतीविषयक त्यातली कुठली स्कीम वाटते जी चांगली चालली आहे किंवा जी चांगल्या प्रकारे डिझाईन आणि इम्प्लिमेंटेड आहे? सर कृषी विभागामध्ये काम करत असताना मी जी योजना राबवली होती प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न खाद्यान्न प्रक्रिया योजना, तर ही एक चांगली योजना आहे. ही पूर्ण शेतीची योजना नसून याच्यामध्ये हाफ पार्ट हा प्रोसेसिंगचा आहे. सर भारतामध्ये पर कॅपिटा फूड वेस्टेज 55 किलो दरवर्षीचं आहे. तर हे जे फूड आहे हे आपण प्रोसेस करून शेतकऱ्यांना एक ऑल्टरनेट इन्कम सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो. तसंच एक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट मध्ये आपण गेल्यामुळे ग्लोबल व्हॅल्यू चेनचा आपण पार्टही होऊ शकतो. आणि सर महाराष्ट्रामध्ये ती अतिशय सक्सेसफुली चाललेली आहे. इनफॅक्ट महाराष्ट्रातले 3 जिल्हे देशामध्ये आपण टॉप 5 ला आहे गेले 3 वर्ष. ओके. आणि अशी कुठली स्कीम तुम्हाला वाटते की तितकीशी चांगली चालत नाहीये, त्याची सुधारणा आवश्यक आहे? सर मला महाडीबीटीचं नाव याच्यामध्ये घ्यायला आवडेल, कारण की सर महाडीबीटी थोडीशी क्लिष्ट बनली आहे योजना आणि काही ठिकाणी लॉटरी निघते महाडीबीटीवरती, काही ठिकाणी लॉटरी निघत नाही. शेतकरी बऱ्याच वेळेला कन्फ्युजन असतात कारण की एका इम्प्लिमेंटसाठी लॉटरी निघालेली असते, दुसऱ्या इम्प्लिमेंटसाठी लॉटरी वेटिंग मध्ये असते आणि त्यामुळे महाडीबीटीवरची जी एकूणच प्रक्रिया आहे ती थोडी क्लिष्ट आहे. तसंच एक फॉर्म भरून सगळ्या स्कीमचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटीवर मध्यंतरी प्रयत्न चालू होते, परंतु त्या योजनेला व्यवस्थित प्रतिसाद मिळाला नाही आणि ते इम्प्लिमेंट झालं नसल्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळा फॉर्म महाडीबीटीवर सध्या भरायला लागत आहे. ओके. महाविस्तार कसं आहे? सर महाविस्तार हे AI चा चॅटबॉट आहे आणि त्याच वापरलं? हो सर. किती एका वेळी करतात त्याच्यावर?
तर 10 साधारण मिनिमम करता येते. थोडा वेळ गेल्यानंतर आणखीन आपण त्याच्यामध्ये इन्क्वायरी करू शकतो. ओके. असं किती करते दिवसभरात, किती इन्क्वायरी करता येते? सर दिवसभराचा काउंट नाही सांगता येणार. ओके. कुठलं तरी इंजिन वापरलंय? असं नाही सांगता येणार. ओके. सध्या महाराष्ट्र सरकारचे जे धोरण आहेत त्याच्यामध्ये फळबागांसाठी काही योजना आहे का सरकारची? हो सर. कुठली आहे? सध्या महाराष्ट्रामध्ये भाऊसाहेब पुणकर फळबाग लागवड योजना ही आहे आणि त्याच्यासोबत MREGS म्हणजे महाराष्ट्र रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी योजना या दोन्ही क्लब केलेल्या आहेत. आणि हॉर्टिकल्चर क्रॉप्स या दृष्टीने आपण फळबाग लागवड योजनेला अनुदान देत आहोत. याच्यामध्ये एकूण 16 पिकं आहेत. रिजन वाईज पिकांना अनुदान आहे. कोकणामध्ये आंबा, फणस, नारळ याला अनुदान आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पोमोग्रेनेट, त्याच्यानंतर पेरू या गोष्टींना अनुदान. फळांना MSP आहे का? नाही सर. दिला पाहिजे का? सर नाही, फळांना MSP दिला नाही पाहिजे. तर फळं पेरेनियल क्रॉप्स आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे की मिनिमम सपोर्ट प्राइस ही एक ॲश्युरिटी म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण हॉर्टिकल्चरचं उत्पादन बघितलं तर ते एका टप्प्याटप्प्याने येणार. असं आंब्याचा आज तोडा झाला तर आणखीन एक 15 दिवसांनी दुसरा तोडा आहे, 15 दिवसांनी तिसरा तोडा आहे. प्रत्येकाची क्वालिटी वेगळी आहे, प्रत्येकाचे स्टँडर्ड्स वेगळे आहेत. आणि हे कोकणातला आंब्याचा झाला. आपण जर पुन्हा विदर्भातल्या मराठवाड्यातल्या केशर आंब्याचा विचार केला तर MSP वन साईज फिट्स ऑल ॲटिट्यूड फळबागांना किंवा फळ पिकांना लावणं योग्य असणार नाही. टॉप स्कीम मध्ये MSP आहे का? टॉप स्कीम तुम्हाला? हो सर. टॉप स्कीम कशी काम करते? सर टोमॅटो, ऑनियन्स आणि पोटॅटो ह्या 3 पिकांसाठी व्हॅल्यू चेन डेव्हलप करणे, त्यांचं मार्केट स्टेबल करणे याच्यासाठी मार्केट कसं स्टेबल केलं जातं? सर दर आठवड्याला त्याचे प्राइजेस आणि प्रेडिक्टेड प्रोडक्शन आहे याचा समागम घातला जातो आणि ती माहिती प्रसारित केली जाते आणि त्याच्या उत्पादनांना देखील वेगळा फंड ठेवला त्याच्या ठिकाणी की स्थिरीकरणासाठी किंमत काही वेगळा फंड तयार केलाय? सर वेगळा फंड तर नाहीये, पण कन्व्हर्जन्स मध्ये सर मॅग्नेट, टॉप आणि इतर योजनांमध्ये त्याचं काम चालू आहे. AIF मध्ये सुद्धा सर कोल्ड चेन, रिफर व्हॅन्स आणि व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट मध्ये हे जे आहे टोमॅटो, पोटॅटो आणि ऑनियन यांच्या साठवणीसाठी काही इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट करण्यात येईल. त्याच्यासाठी फंड्स पण वापरले जातात. GM क्रॉप वापरली पाहिजे का? येस सर. भारताची भुकेची आजची स्थिती बघता GM क्रॉप्सला परवानगी दिली पाहिजे. MS स्वामीनाथन म्हणाले तसं GM क्रॉप्स तेव्हा सक्सेसफुल होतील जेव्हा सस्टेनेबिलिटी हा इश्यू GM क्रॉप्सचा सॉर्ट होईल आणि त्यानंतर GM क्रॉप्स सर मेजर कन्सर्न्स एन्व्हायरमेंटल एथिक्स आणि बायोमॅग्निफिकेशन जे आहे किंवा शेवटी आपण इव्होल्युशनच्या काळात आहे त्याच्यामुळे आज जरी आपण एखाद्या क्रॉपमध्ये बदल केला तरी डाऊन द लाईन 20-30 इयर्स नंतर त्याच्यामध्ये बदल होणार आहे, त्याच्यामध्ये इव्होल्युशन होणार आहे. त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटल सेफ्टी जेनेटिकली अप्रेझल कमिटी आहे आपली, तिचं काय म्हणणं असेल? ती बरोबर देत नाही का? सर जेनेटिकली इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी जी आहे ती एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्रीच्या अंडर काम करते आणि कमर्शियलायझेशन ऑफ GM क्रॉप्स आहे ते बेसिकली इंडस्ट्री मिनिस्ट्रीच्या अंडर काम करतात. जर त्या दोन्ही मिनिस्ट्रीचा जर एक मत होऊ शकलं तर ते होऊ शकतं. दुसरं म्हणजे जर आपल्याकडे फूड क्रॉप्सला आपण अजून GM क्रॉप्सचा म्हणजे परवानगी दिलेली नाहीये, परंतु बाकी बीटी कॉटन सारख्या GM क्रॉप्स फूड क्रॉप म्हणून इम्पोर्ट करतो GM? सर नाही सर. म्हणजे आपण पल्सेस घेतो किंवा काही कुठेच GM नसतं कशाच? सर नाही एवढं सांगता येणार. ओके. जीन एडिटिंग चांगलं का GM क्रॉप चांगलं? जीन एडिटिंग मध्ये तुम्हाला हो सर. ते चांगलं की GM क्रॉप चांगलं? सर जीन एडिटिंग थोडी कॉस्टली टेक्नॉलॉजी आहे आणि जीन जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे GM जे आहे ते सध्या त्या तुलनेने भारतामध्ये थोडी स्वस्त टेक्नॉलॉजी आहे. तर या घडीला इकॉनॉमिक्स आणि लोक ऍक्सेप्टन्सचा विचार फूड क्रॉप मध्ये तर भारत कसं काय स्वस्त आहे? टेक्नॉलॉजी आपण बीटी कॉटनचा विचार केला तर प्रायव्हेट कंपन्या GM मध्ये चांगलं काम करतात आणि त्याच्यामध्ये ऍक्सेप्टन्स पण आहे सर GM क्रॉप्सला प्रायव्हेट कंपन्यांचा. जीन एडिटिंग या टेक्नॉलॉजी बद्दल अजून एक्सटेन्शनच झालेलं नाही आणि प्रायव्हेट कंपन्या किंवा कुठलीही सरकारी इन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये अजून काम करून ती टेक्नॉलॉजी उडवणं दॅट कुड बी डिफिकल्ट. इक्रिसाइड माहिती तुम्हाला? पुढे हैदराबादला त्याचा हेडक्वार्टर आहे.
सर इक्रिसॅट सेमी अरिड रिजनसाठी रिसर्चचं काम करते. ओके. आणि कुठला जिनोम प्रकल्प केलाय का कुठल्या क्रॉपसाठी? सर नाही सांगता येणार. जिनोम प्रकल्प केला पाहिजे का विविध क्रॉपसाठी? येस सर केला पाहिजे. काय पाहिजे? सर आपल्याला जिनोम प्रकल्प केला तर राईस, मेज, बीट हे जे मेजर इंडियन क्रॉप्स आहेत त्याचं एक जेनेटिकल मेकअप आपल्याला समजून येईल आणि त्या दृष्टीने कोणत्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे. सस्टेनेबिलिटी, एन्व्हायरमेंटल क्रायसिस हे कसे डील केले पाहिजे. केवळ प्रोडक्शनच नव्हे तर सस्टेनेबल प्रोडक्शन कसं आपण मेंटेन केलं पाहिजे याची माहिती त्याद्वारे मिळू शकते. तुमच्या घरी शेती आहे सर. काय तुम्ही? सर आम्ही भात खरीपामध्ये घेतो आणि रब्बीमध्ये चना आमच्याकडे पेरलं जातं. अच्छा. कुठल्या प्रकारचा भात घेतात? सर बासमती आणि इंद्रायणी हे दोन तांदूळ, मी भोर तालुक्यात सर आहे तर माझ्या एरियामध्ये बासमती आणि इंद्रायणी या दोन तांदळांची शेती होते आणि रब्बीमध्ये विराट म्हणून एक मोठ्या चण्याची व्हरायटी आहे त्या चण्याच्या व्हरायटीचा आम्ही सोयी करतो. इंद्रायणीची किंमत हल्ली वाढते असं दिसून आलंय. काय कारण आहे? सर इंद्रायणीची किंमत वाढण्याचं मेजर रिझन असं आहे की जो इंद्रायणीचा पिक्युलियर वास आहे, इंद्रायणीच्या व्हरायटीमध्ये पण सर सब व्हरायटीज आहेत आणि भोर वेल्ला या भागात जी इंद्रायणीची व्हरायटी घेतली जाते त्याला थोडा चांगल्या प्रकारे वास असल्यामुळे त्या अरोमामुळे त्याची किंमत थोडीशी वाढते. आणि मग बाकीचा जो तांदूळ आहे वाडा, कोलम हा जो साऊथ इंडियामधनं आपल्याकडे तांदूळ येतो तो तेवढी प्राइस फेच करू शकेल. असं अरोमा टाकतोय लोक? Sir, I'm not sure, but if we can do that with the science and with the help of some technique like genetical engineering, then yeah, it could be possible. ओके. बायोफोर्टिफिकेशन साठी कुठले आम्हाला टेक्निक पाहिजे? बायोफोर्टिफिकेशन Yes, sir. साठी काय करतो? Sir, नाही सांगता येणार. कुठले एखादं आपलं मिशन आहे का त्यासाठी? सर आयन साठी एक मिशन आहे बायोफोर्टिफिकेशनच्या टॅबलेट्स. आयन महिलांमध्ये आयन इम्प्रुव्हमेंटसाठी दिलं जातं. गोल्डन राईस सायकल? हो सर. काय ते? सर गोल्डन राईस हा व्हिटॅमिन ए एनहान्स केलेला तांदळाची व्हेरायटी आहे. मग ते पण बायोफोर्टिफिकेशन मध्ये येतं? हो सर. येतं ना? हो सर. ओके. बायोस्टिम्युलेटर काय असतं मध्ये? नाही सर नाही सांगता येणार. तुम्ही जर समजा निवडला गेलात तर कुठल्या एरियावर तुम्ही काम करतो आवडेल? सर मी जर माझं जर सिलेक्शन झालं तर माझे प्रायोरिटीचे 3 एरिया आहेत. सर्वप्रथम म्हणजे प्राइस आणि मार्केट स्टॅबिलायझेशनचे जे पण काही डेटा आहे, रिसर्च डेटा आहे त्याच्यानुसार मला निर्णय घ्यायला आवडतील. दुसरं जसं की मी सांगितलं की सर आपल्याकडे फूड वेस्टेजचं प्रमाण जास्त आहे आणि नॉट एव्हरी टाइम आवर फार्मर्स कॅन बी डिपेंडेंट ऑन द प्रोडक्शन. So we have to move ahead in the processing of the food, marketing of the food and branding of the food. So दुसरा प्रोजेक्ट माझा तो असेल आणि तिसरा सर एरिया असेल की क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चरवर मला काम करायला आवडेल. ओके. मग तुम्ही हॉर्टिकल्चर पसंत आहे की फूड क्रॉपसाठी? येस सर नक्कीच. नाही कशा हॉर्टिकल्चर द्याल फूड क्रॉपसाठी द्याल फूड ग्रेनसाठी? सर जर प्रोसेसिंग एरिया टार्गेट करायचा असेल तर दोन्हीचा महाराष्ट्राचा विचार करता दोन्हीचा आपल्याला समन्वय बांधता आला पाहिजे कारण महाराष्ट्र हॉर्टिकल्चरल क्रॉप्स मध्ये देशामध्ये टॉप नंबरला आहे आणि जर हॉर्टिकल्चर क्रॉप्स असं आहे की त्याची शेल्फ लाईफ एकदा निघून गेली तर त्याच्यानंतर त्याला चांगला मार्केटमध्ये रेट मिळत नाही किंवा सर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे जसं की आता जळगावचं उदाहरण आहे. जळगावमध्ये टॉप लेवलचे बनाना प्रोड्यूस होतात परंतु सर त्यांच्यासाठी अवेलेबल असलेलं जवळचं कोल्ड स्टोरेज हे नाशिकमध्ये आहे. मग त्यांना जळगाववरून नाशिकमध्ये यायला 6-7 तास जातात आणि तेवढी जी शेल्फ लाईफ आहे बनानाची ती मिस आउट होते. त्याच्यामुळे त्यांच्या प्रोसेसिंगला प्रॉब्लेम होतो आणि हे सगळं टॅकल करायचं असेल तर फूड क्रॉप्स आणि व्हेजिटेबल लाईक फ्रुट्स क्रॉप ह्या दोन्ही क्रॉपचा आपल्याला समाधान करूनच प्रोसेसिंग इंडस्ट्री उभं किसान उगवली जाते का महाराष्ट्रात? किसान उगवली जाते महाराष्ट्रात? हो सर जाते. कुठनं? नाशिक मधनं जाते बिहारमध्ये. नाशिक म्हणून काय येते बिहारमध्ये? सर नाशिक इज वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर ऑफ राईस, व्हीट अँड प्रोडक्टिव्हिटीमध्ये राईस, प्रोडक्शनमध्ये व्हीट आणि ग्रेप्स आणि बनानाचं जे काही केटर्स वगैरे आहेत एक्सपोर्ट क्वालिटी बनाना तो सुद्धा नाशिकमध्ये. बिहारचे लोक तर जे प्रोसेसिंग पॉवर कमी आहे त्या लोकांना खरं कळत सर बिहारची पर्चेसिंग पॉवर जरी कमी असली
तरी सुद्धा जो रेल्वेचा रूट आहे त्या रूटवरती त्याचं मार्केटिंग आणि ब्रँडिंग केलं जातं. हा जो महाल आहे त्याचा. याच्यावर नॉर्थ इंडियात मिळत दिल्लीला वगैरे तिथं मोठं मार्केट आहे. हो सर. एकच ट्रेन आहे आपल्याकडे सर सध्या की किसान एअर वापरतोय भाषेत आपण. सर नाही सांगता येणार की सांगेल. ओके. 26 वर्ष कुठलं शेती संदर्भात वर्ष घोषित केलंय? नाही सांगता. तुमच्या आयुष्याचं ध्येय काय? सर एक शांत, सॅटिस्फॅक्टरी आणि पीसफुल आयुष्य जगणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. त्याच्यावर ही सेवा समजेल. शेतकरी आत्महत्या होऊन डिस्टर्ब व्हा. सर शेतकरी आत्महत्या बघूनच तर पब्लिक पॉलिसीमध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता. आणि महाराष्ट्रामध्ये सर दर दिवसाला आज सुद्धा जो काही डेटा आहे त्याच्यानुसार 8 आत्महत्या होईल. इनफॅक्ट त्याच्यात 3.75% वाढ दिसते गेल्या 2 वर्षापासून. तर हे कमी करण्यासाठीच सर हे सगळे प्रयत्न करण्याची इच्छा आहे. पण ऑलरेडी काम करतात. सर याच्यासोबतच रिसर्च आणि अनालिसिस मध्ये पण मी काम करते. तर रिसर्च आणि शेतकरी आत्महत्या सामाजिक प्रश्न आहे का? सर माझ्या मते शेतकरी आत्महत्या ही इकॉनॉमिक क्वेश्चन आहे. सामाजिक नाही. सर इकॉनॉमिक, सामाजिक आणि मग पॉलिटिकल पण मग सामाजिक कसं आहे? सामाजिक असं आहे कारण सर शेतकरी हा कम्युनिटी नेट असलेला घटक आहे. पियर प्रेशर, घरातल्या मुलीचं लग्न, कर्जबाजारीपणा हे जरी प्रॉब्लेम इकॉनॉमिक असले तर त्याचं जे सोशल प्रेशर आहे त्याच्यामुळे सुद्धा तो एक सामाजिक प्रश्न बनतोय. तर कसं? सर सर्वप्रथम तर शेतकऱ्यांना वेल इक्विप बनवणे. दुसरं म्हणजे की त्यांची जी फायनान्शियल लिटरसी आहे, इकॉनॉमिक मॅनेजमेंट आहे. सामाजिक कसं होतं? सर सामाजिक समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरती थोडंसं एक्सटेन्शन होणं गरजेचं आहे. त्याच्यावरती अवेअरनेस पसरवणं गरजेचं आहे की दिस इज अ नॉर्मल फिनॉमिना, नॉट इन द केस ऑफ नॉर्मलायझिंग, बट याच्यासोबत जे काही सामाजिक प्रश्न आहेत की घरचं लग्न असेल किंवा बँकेकडनं घेतलेलं कर्ज असेल तर ह्या गोष्टी नॉर्मलाइज करणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर तसंच एखादी गोष्ट खर्चिक करण्यासाठी शेतकऱ्याला भाग न पाडणे. त्याच्यानंतर पियर प्रेशरमध्ये त्यांना निगेटिव्हिटी आणि डिप्रेसिंग वातावरणामध्ये ग्रो होऊ न देणे. हे या पद्धतीने आपण ते हँडल करू शकतो. नुकतंच मोठं कृषी प्रदर्शन कुठे झालं? सर आता पुण्यामध्ये मोशी येथे कृषी प्रदर्शन पार पडले. आणि बारामतीला पडलं की सर नाही सांगता.